शेकडो किलोमीटरवरून पोटासाठी आलेल्या राजस्थानी कामगाराचा विषबाधेने दुर्दैवी अंत झाल्याची घटना मुरगुड शहरात आज रविवारी सकाळी घडली। मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव विकास हिराराम गुर्जर, वय वर्ष 25, राहणार थोडा, जिल्हा बिडवाना, राजस्थान असा आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की मुरगुड येथील गाव भागामध्ये एका घरामध्ये हे सर्वजण काम करणारे राहतात। तिथं जेवण करून ते राहतात। शुक्रवारी संध्याकाळी दाल भात आणि चपाती जेवण करून झोपी गेल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडली। त्यानंतर औषधोपचार करून हे सर्वजण कामावर गेले। यानंतर त्यांना कोणताही त्रास झाला नाही। मात्र पहाटेपासूनच श्रवण कुमार याला जास्त त्रास होऊ लागला। तसेच इतर 4 जणांना देखील त्रास होऊ लागल्यानं सकाळी 8च्या सुमारास खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेले। त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। यानंतर इतर 3 कामगारांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं पाठवण्यात आलं। एका कामगाराची प्रकृती बरी असून त्याने दिलेल्या माहितीवरून मयत श्रवण कुमार याला शनिवारी रात्रीच त्रास होऊ लागला। मात्र त्याचा मृत्यू होईल असं वाटलं नव्हतं। यावेळी राजस्थानी कामगारांनी मोठी गर्दी केली। शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह राजस्थान इथं पाठवण्यात आला। पोटासाठी शेकडो किलोमीटर दूरवर येऊन आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या युवकाचा असा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे। याबाबतची माहिती त्याच्यासोबत राहणारा श्रवण गुर्जर यांनी दिली। पुढील तपास कॉन्स्टेबल देसाई आणि कुंभार आणि मुरगुड पोलीस स्टेशन करत आहे। मुरगुडहून टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी सर्जेराव भाट।